नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवा आणि नंदिनीचा खूपच रोमांटिक आणि खूप छान असं नंदिनी आज जीवासोबत खरंतर वागलेली आहे. त्यासोबत इकडे आपल्या पार्थची सुद्धा विकेट पडलेली आहे. सगळं आपल्याला या आजच्या भागांमध्ये पाहायचे आहे. तर सुरुवात करूया धनंजय पासून. धनंजय योगासाठी बसलेले असतात आणि जीवा त्यांच्या बाजूला बसलेला असतो. त्यामुळे धनंजय म्हणत असतात, अरे तू काय डोक्यावर पडलायस का हे? तू जे आत्ता करतोयस ना, तर हे सगळं मुलगी माझी कधीच करत आहे आणि करत आलेली आहे, पण तुझ्यामुळे तिला एवढा मनस्ताप होतोय ना की काही विचारू नको असं म्हणून आता स्वतःची मॅट घेतात आणि तिथून निघून जात असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो, अहो माने मोहित, ते धनंजय मोहिते, थांबा थांबा. पण ते निघून जातात. तेवढ्यातच आता पाठीमागून गुड्डू येतो आणि म्हणत असतो, नाही नाही, हे काय तुम्हाला जमलेलं नाहीये बर का, त्यासाठी प्रॉपर योगा करावा लागेल. ते काय तुम्हाला जमत नाही बरं का? तेव्हा जीवा म्हणत असतो, ते तर मी शिकूनच घेणार आहे आता. सासरे बुवांच जर मन जिंकायचं असेल तर ते घ्यावंच लागणार आहे का? तेव्हा लगेच आता गुड्डू म्हणत असतो, अरे जीवा भैया, हे फक्त बोलणारच आहात का तुम्ही? का इथे 2 दिवस झालं तुम्हाला आंघोळ नाही, मग तुम्ही आंघोळ वगैरे सुद्धा करणार आहात की नाही? तेव्हा जीवा म्हणत असतो, बरोबर बोलतोयस तू, चल अगोदर त्या माझ्या चकाचक डार्लिंगला चकाचक करतो. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, हो तेच तर म्हणतोय, तुम्ही फक्त ह्याला चकाचक नका करू, आंघोळीचं पण बघा काहीतरी. तेव्हा लगेच आता आजीवा म्हणत असतो, पण काय आहे ना गुड्डू, तुला एक सांगू का, माझी ना ऑनलाईन एक मीटिंग आहे, मग त्यासाठी हे घे ना माझा एवढा हा जो काही ब्लेझर आणि त्याचबरोबर शर्ट आहे ना, त्याला प्रेस करून आणा. आणि तेव्हा तो म्हणतो, मग पॅन्ट कुठे? तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे ऑनलाईन मीटिंग आहे खाली, कोण बघते? तुम्ही लोक ना कोरोनापासून असंच गंडवत आलेला आहात बरं का? आता जीवा म्हणत असतो, अरे असं काही नाहीये, मी तुला सांगतोय ना की माझी ऑनलाईन मीटिंग आहे आणि तीच मला अटेंड करायची आहे. त्यामुळे मी जे सांगतोय ते तू कर. आता तो निघून जातो. आता इकडे जीवाला प्रश्न पडलेला असतो की गुड्डू तर अगदी बरोबर बोलतोय, मला तर आंघोळ करायलाच पाहिजे, पण आता आंघोळीचा जुगार तर हा केला पाहिजे ना, असा जीवा विचार करतो. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी देवासमोर दिवा लावून नमस्कार करत असते. तेव्हा बाजूलाच शारदा बसलेली असते. नंदिनी मनोमन प्रार्थना करत असते, सर्वांना सुखी ठेव म्हणून. आता लगेचच शारदा म्हणत असते, काय ग नंदिनी, तू देवाकडे काय मागितलंस? काही नाही आई, देवाकडे हेच मागणं मागितलं की सगळ्यांना चांगलं आरोग्य दे आणि सगळ्यांना सुखी ठेव. अगं हो नंदिनी, तू सगळ्यांच्या सुखाचा एवढा विचार करतेस, तर मग स्वतःच्या सुखाचा कधी विचार करणार आहेस? हे बघ, तुला तुझ्या सुद्धा आणि स्वतःच्या सुखाचा सुद्धा विचार करावा लागणार आहे की नाही नंदिनी, तू असं का वागतेस? तेव्हा नंदिनी काहीच बसत नाही, बोलत नाही आणि लगेचच आता इथे शारदाच्या बाजूला येऊन बसते. तेव्हा लगेच ती म्हणत असते, अग आई, मला पण शिकव ना हे सगळं काही बनवायला. तेव्हा शारदा म्हणत असते, अगं हो, आता बघ ना 2 दिवसाभर संक्रांत आलेली आहे. खरं तर तुझी आणि त्याचबरोबर काव्याची ही पहिली संक्रांत आहे. ऐक ना नंदिनी, मी काय म्हणते ते हे बघ, मला असं वाटतंय की तू आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं सोडून द्यावं आणि 2 दिवसावर संक्रांत आलेली आहे, तर मग तू एकदा जीवाच्या बाजूने विचार करावा. काही जरी झालं तर मला असं वाटतंय की तू एकदा जीवाला माफ करावं. तू एकदा प्रयत्न तरी करून बघ ना नंदिनी, हे बघ मला असं वाटतंय. तेव्हा नंदिनी विषय बदलते आणि म्हणत असते, आई मी काय म्हणते ऐक ना, मला ना एक काम करायचं आहे, म्हणजे मला ना स्वयंपाक करायचं, कारण बाबा ना आता इथे योगा करून येतील. तेव्हा शारदा म्हणत असते, ऐक नंद, मी काय म्हणते ते हे बघ, खरं तर आई, तुला सांगू का, काव्या सुद्धा इथे आईंबरोबर असंच तिळाचे लाडू वगैरे बनवत बसली असेल आणि खूप जास्त गप्पा मारत असेल. काव्याची ही पहिली संक्रांत आहे. काव्या आमच्या घरी फारच खुश असेल बघ. तेव्हा शारदा म्हणत असते, आमच्या घरी हो, म्हणजे
तेव्हा नंदिनी थोडीशी गप्प बसते आणि त्यानंतर पुन्हा नंदिनी म्हणत असते, आई, पण तुला एक गोष्ट सांगू का, आता तिळाचे लाडू जर बनवायला घेतले ना, तर जीवाने मात्र कोणालाही किचनमध्ये एंट्री सुद्धा साधी करू दिली नसती. म्हणजे का अग आई, तुला सांगू का, जीवाला सगळे पदार्थ फार छान येतात. त्यांना ना त्यांच्या आईने ते सगळे काही शिकवलेले, आजीने त्यांना खूप सारे पदार्थ शिकवलेले आहेत आणि आता तर त्यांनी तिळाचे लाडू बनवण्याचा हट्टच केला असता सगळ्यांना सांगितलं असतं की किचनमध्ये कोणीही पाऊल ठेवायचं नाही, हे तिळाचे लाडू फक्त आणि फक्त मीच बनवणार आहे. तेव्हा शारदा म्हणत असते, एवढं मिस करतेस तू जीवाला, अगं किती ओळखतेस तू जीवाला, तुला जीवाची किती आठवण येते. मग नंदिनी देना हा सगळा राग रुसवा सगळं काही सोडून आणि करण जीवाला माफ. हे बघ संक्रांत आहे, तुम्हा दोघी मुलींचा संसार व्यवस्थित झालेला मला पाहायचा आहे आणि आनंदात तुम्हा दोघींची सुद्धा पहिली संक्रांत पाहायची. खरं तर तुम्ही दोघी लग्नाच्या अगोदर इथे असताना आपण सुद्धा संक्रांतीला किती काय काय करायचो हे बघ. नंदिनी ऐक, हे बघ, काल तर मी तुला खूप काही मगाशी वाईट बोलले ना, म्हणजे बरंच काही ओरडून बोलले, त्याबद्दल खरंच नंदिनी सॉरी. त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, नाही गाई, मला त्याचं काही वाईट नाही वाटलं आणि असू दे, तू माझ्या काळजीपोटीच बोललीस ना, मग त्यात काय एवढं. तेव्हा शारदा म्हणत असते, हो, पण मी जरी काळजीपोटी बोललेली असली तरी सुद्धा ते तुला समजायला हवं ना. हे बघ, असं ताणून जास्त जमत नाही बाळा. हे बघ, काही गोष्टी नातं जपण्यासाठी सोडून सुद्धा द्याव्या लागतात व तू पुन्हा एकदा जीवाचा विचार कर ना बाळा. तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते, आई असू देत, चल आता ना. बघ बाबा केव्हाची योगा करत आहेत. बाबांचा योगा झाला का त्यांना खूप भूक लागते. हा मी पटकन जाते आणि किचनमध्ये जाऊन लगेचच स्वयंपाकाची तयारी करते. नको, बाबांना जर भूक लागली आणि स्वयंपाक झालेला नसेल तर आता नंदिनी जात असते, पण शारदा तिला समजवत असते. पण नंदिनी थांबत नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इथे पाणी सुरू असतं पायपाला. इथे मस्त जीवा त्याच बाहेर गार्डनमध्ये एका कठड्यावर बसलेलं असतं. मस्त अंगाला साबण, शॅम्पू हे सगळं काही त्याने मागवलेलं असतं आणि इथे लावूनच आंघोळ करत असतो. आता आंघोळ लावताना खरंतर पाणी त्याला खूप गार लागत असतं. बर का, पाणी गार लागत असतानाच तसेच आपलं काहीतरी गाणे सुद्धा म्हणत असतो. आता मराठी गाणं सुरुवातीला म्हणतो, त्यानंतर म्हणत असतो, नाही, इंग्लिश गाण्याची पण सवय केली पाहिजे, जिव्हाळा सवय केली पाहिजे. आता सुरुवातीला साबण शॅम्पू लावलेला असतो, चोळून घेतो, थोडंसं पाणी घेतो, त्यानंतर पुन्हा एकदा शॅम्पू डोक्याला लावतो, पुन्हा साबण सगळ्या अंगाला लावत असतो आणि साबण सगळ्या अंगाला लावल्यानंतर आता तिथे पाण्याचा जो पाईप आहे तो घेत असतो, जेणेकरून पूर्ण क्लीन करण्यासाठी. तेवढ्यातच आता पाईपाचं पाणी जातं. आता पाईपाच पाणी गेल्यानंतर जीवाची मात्र चांगलीच फजिती उलते. आता तोम हाणत असतो, अरे पाईपाच पाणी गेलं, काय करू मोहिते. ओ मोहिते धावतच आता इकडे तो मोहितेकडे धाव घेत असतो, कारण त्याला आता पाणी तर हवं असतं. म्हणूनच आता मोहितेकडे धाव घेतल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, अरे मोहिते, कोणीतरी आहे काय. नंदिनी मोहितेचे नाही. तेव्हा लगेच आता इथे जो काही धनंजय आहे तो बाहेर येतो. आता धनंजय बाहेर आल्याच्या नंतर इकडे तो म्हणत असतं, कोण आहेत तुम्ही, कोण आहे. सासरे बुवा, सासरी बुवा, जावई बापू. तुम्ही. तेवढ्यात शारदा पण येते आणि म्हणत असते, अहो जावई बापू, तुम्ही हो काय करू. आता बघा ना, म्हणजे तुम्ही असंच झालेलं आहे माझं तरी सुद्धा. तुम्ही तुमच्या जाव्याला फारच चांगलं ओळखता बरं का. तेव्हा लगेच आता इकडे धनंजय म्हणत असतो, भूत झालास तू, भूत काय चाललंय तुझं हे, चल आत्ताच्या आत्ता इथून बाजूला हो. अहो काय करणार बघा ना, आता मी साबण लावलाला पूर्ण आंघोळ करत होतो, पाणीचेही ना पाईपाला. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो हो, पाणी आज जाणारच होतं, ह्या वेळेला पाणी जात. मग तुम्हाला जर आंघोळ करायची होती तर थोडीशी लवकर आंघोळ करायची ना, म्हणजे तुमची आंघोळ झाली असती. तेव्हा लगेच आता इकडे जीवाम हाणत असतोय,
चकाचक बाई काय करतेस असं तुझ्यासारखंच ह्या चकाचक नव्याला सुद्धा चकाचक करू नको असं काय करतेस, मला पाणी हव्य, मला पाणी हव्य. तेव्हा धनंजय म्हणत असतो, अजिबात नाही, इथे काही धर्मशाळा नाहीये आणि इथे कोणालाही पाणी मिळणार नाही आणि काहीच मिळणार नाही. चालता हो जा हो. असं काय करताय सासरे? बुवा मी आता कुठे जाऊ, मी कशी आंघोळ करू, माझ्या तोंडाला साबणाला सगळ्याला अंगाला फेस लागलाय, काय करणार आहे मी. तेव्हा आता शारदा म्हणत असते, अहो असं काय करताय, आपले जावई आहेत, ते त्यांना आतमध्ये घरात घ्यावंच लागेल ना. तेव्हा लगेच धनंजय म्हणत असतात, अजिबात नाही, त्याचं कोणीही काही ऐकणार नाही, बसू दे त्याला तसंच, चल लवकर शारदा चल पटकन. अहो बाबा प्लीज ऐका तरी, ते असं कसं बसतील आणि त्यांचा साबण लागलेला तो सगळं आपल्याला काढावं लागेल ना. असं म्हणून लगेच आता इकडे नंदिनीला धनंजय आतमध्ये घेतात, त्याचबरोबर शारदाला सुद्धा आतमध्ये घेतात. आता इकडे लगेच शारदा म्हणत असते, काय हे तुमचं वागणं, त्या हिंदी फिल्ममध्ये जसं त्या हिरो आणि हिरोईनला जुदा करतात ना, तसं तुम्ही वागायला लागलेले आहात. तेव्हा धनंजय म्हणतात, अगं काय हे शब्द वापरतेस तू, आणि जुदा शब्द वगैरे वगैरे, हे सगळं काय हो, मी अगदी बरोबर बोलत आहे, तुम्ही असं काय करताय. बिचारा तो नंदिनीचा नवरा, इथे आपण त्या करायला लागत असतो. आता कविता करायला लागत असल्याने नंदिनीला पुन्हा नंदिनी त्याला म्हणजे कसं थोडंसं इग्नोर करते, जास्त काही लक्ष देत नाही आणि लक्ष न दिल्यामुळे ती तिथून त्याला वेगळाच लूक देऊन जात असते. पण ठीक आहे, असू देत, जीवाला असं वाटत असते की असू देत, आज माझ्या चकाचक बाईला तर माझी आठवण आली, माझी काळजी वाटली, ह्या गोष्टी तर महत्वाच्या आहेत ना, असं म्हणत असतो. आणि पुन्हा आता पुढील त्याच सगळं काही आवरायला सुरुवात करत असतो. तर आता आपण इकडे पाहतो की जी काही आपली काव्या आहे, काव्या खूपच सुंदर सुंदर आणि कमाल अशी तयार होत असते. म्हणजे सुंदर अशी साडी तर घातलेलीच आहे, काल बघितले, पण आता राहिलेल्या गोष्टी मेकअप करणे, त्याचबरोबर नाकामध्ये तोखडा घालणे, हातामध्ये बांगड्या घालणे, या सगळ्या गोष्टी, का तर आता पार्थला भुरळ घालायची आहे ना, म्हणून हे सगळं काही सुरू असतं. तर आपल्या इथे आता खाली जी काही आपली पिहू आहे, पिहूची बहुतेक ही मैत्रीण असावी बरं का प्रेक्षकांनो, आणि पिहूची ही मैत्रीण आहे ना, मैत्रीण पिहू, आणि त्या दोघी जणांना एका गाण्यावरती डान्स करत असतात. त्यांना आज तो डान्स बसवायचा असतो, बहुतेक ॲन्युअल फंक्शन वगैरे असावं स्कूलमध्ये, त्यामुळे ही सगळी तयारी असावी. सुंदर असं गाणं लावलेलं असतं आणि त्या गाण्यावरती ह्या प्रॅक्टिस करत असतात. तेवढ्यातच रम्या येते आणि ती म्हणत असते, ए थांबा, मी तुम्हाला शिकवते ना, मला पण छान येतो डान्स, मी तुम्हाला ती स्टेप शिकवते. तेवढ्यातच आता पिहुतीला म्हणत असते, तू कशी स्टेप शिकवणार आहेस, तू तर तो कॉर्सेट घातलास ना, मग तुला कसं शिकवता येणार आहे. ती स्टेप जी करायची आहे ना, ती खरं तर साडीवरती करायची आहे, म्हणजे असा साडीचा पदर असा फेकायचा पाठीमागे आणि उडवायचा पाठीमागे, आणि तशी स्टेप करायची आहे. मग मला सांग, तुला कसं जमणार आहे. तेवढ्यातच आता समोरून एक मुलगी येत असते, ती असते काव्या साडी नेसलेली, आणि तेव्हा तिची मैत्रीण म्हणत असते, अग ती बघ, ती बरोबर आपल्याला ही स्टेप करून दाखवेल, शिकवेल ना ती स्टेप. तेव्हा इथे हॉलमध्ये उभ्या असलेल्या त्या चौघी जणी येणाऱ्या काव्याकडे पाहत असतात. आता इकडे रम्याला तर खूपच राग येत असतो. रम्या तर जळून जळून खाक होत असते. तेव्हा पिहू पाहतच असते. पिहू पाहत असताना लगेच आता काव्याला एक फ्लाइंग किस देते. वा काव्या वहिनी, काय भारी लुक केलायस तू, असं म्हणून फ्लाइंग किस दिल. यानंतर काव्या सुद्धा आता इकडे तिला फ्लाइंग किस देत असते. तर आता तिकडून पार्थ जो आहे ना, तो त्याचं काम करत येत असतो. हातामध्ये त्याची फाईल असते आणि तो त्याच्याच म्हणजे धुंदीमध्ये असतो. इकडून काव्या खाली उतरत असते. काव्यात सुद्धा अजिबात लक्ष नसतं बरं का पार्थकडे. नाहीतर तुम्ही असं म्हणाल की मुद्दामून काव्याने हे सगळं काही केलं, असं अजिबात नाही. हा आता पार्थ असतो पारचा आणि काव्याचा, दोघांचा एकमेकांना धक्का लागतो. आता धक्का लागल्याबरोबर पारच्या हातामध्ये असलेले सगळे पेपर, ती फाईल अशी वर उडते, वर उडल
यानंतर आता पडणाऱ्या काव्याला लगेच पार्थ मिठीमध्ये सावरतो आणि पार्थ तिथे तिच्याकडे पाहतच राहतो. आता राहत असताना रम्या रागाने पाहत असते. रम्या तर स्वप्नच बघते की आता पार्थ आणि काव्या दोघे एकमेकांसोबत छान नाचतायत, छान डान्स करताय. तो तिला जवळ घेतोय. हे सगळं ही ती पाहते आणि रागानेच आता पुढे जात असते त्या काव्याला पार्थ पासून वेगळं करण्यासाठी. तेव्हा तिथे असलेल्या त्या फाईलवर तिचा पाय जातो आणि पाय निसटून ती लगेचच खाली पडते. आता रम्या तर खाली पडते, पण इकडे हे दोघेही जण एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. काव्या पार्थच्या मिठीत असते, तर पार्थ मात्र त्या मोहक सौंदर्याकडे फक्त पाहतच असतो. आता रम्या खाली पडल्यामुळे पिहू मात्र इकडे फारच हसत असते. बर का पिहूला तर फार आनंद झालेला असतो, कारण रम्या पडली म्हणून. आता पिहू हसत असताना रम्या म्हणत असते, काय हसतेस पिहू, मी पडली, मला लागलंय ते तुला कळत नाहीये का, हात दे. तेव्हा इकडे हळच काव्या म्हणत असते, अहो धनी सोडा ना, अहो धनी सोडा ना. इकडे वाणीने मात्र हसत असते. तेवढ्यातच पार्थ स्वतःला सावरतो आणि सोडतो. रम्या म्हणत असते, अरे पार्थ मी पडले ना, प्लीज मला हात दे ना, पार्थ प्लीज हात दे ना. तेव्हा पार्थने हात पुढे केलेला असतो, तर आता त्या हाताच्या मध्ये लगेच काव्या तिचा हात देते आणि म्हणत असते, हो रम्या पडली आहेस ना, तू चालेल ना, मी तुला हात दिल्याला, चल ये इकडे, मी तुला हात देते. अगं आता ही काव्या तुला कधीच पडू देणार नाही. जेव्हा जेव्हा तू पडशील ना, तेव्हा तेव्हा ही काव्या तुला सावरायला नक्कीच पुढे असेल, ये बर इकडे, असं म्हणून तिला हात देते आणि एक असा जोरातच हिचका देऊन तिला उठवत असते. आता तिला उठवल्याच्या नंतर इकडे लगेच पिहू म्हणत असते, वा काव्या वहिनी कसलं भारी उठवलस तू तिला किती ग. ते गोड एका झटक्यातच रम्याताई तिच्या पायावर तर उठूनच उभी राहिली, बरोबर ना, असं सुद्धा आता इकडे ती बघतच बोलत असते. तेव्हा इकडे मांडणी हा सगळा काही क्षण, हा सगळा काही सीन जो आहे ना, तो डोळ्यामध्ये टिपत असते, कारण तिला फार आनंद झालेला असतो. आता इकडे रम्या तर उठून उभी राहिलेली असते आणि तेव्हा काव्या म्हणत असते, इथून पुढे तुला पार्थ देशमुखांची मदतीसाठी कधीच गरज नाही पडणार. जेव्हा जेव्हा तुला मदतीची गरज लागेल ना, तेव्हा तेव्हा तू फक्त आणि फक्त इथे मला हात हाक मार, मी तुला हात देण्यासाठी कधीही पुढे आहे, काय बरोबर ना. तेव्हा लगेच ती पार्थकडे ओढते आणि पार्थकडे ओढल्यानंतर ती आता पार्थ जो आहे ना, तो फक्त आणि फक्त इथे काव याकडे पाहतच असतो. अहो धोनी, तुम्ही मला सांगितलं नाही की मी कशी दिसते म्हणून. तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे फक्त आणि फक्त पाहतच असतो. बरं का सुंदर असं म्युझिक इथे प्ले झालेलं असतं आणि तो त्या काव्याच्या रूपामध्ये साडी नेसलेलं, त्याचबरोबर ते मोकळे केस सुंदर असे, कारण आतापर्यंत काव्याने कधी मोकळे केस सोडले नाही, बरं का, कधी साडी सुद्धा नेसली नाही. आणि जरी नेसली असेल तर अशा पद्धतीची साडी ती कधी आतापर्यंत नेसली नव्हती. तर ठीक आहे, असो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर खूपच इंटरेस्टिंग आहे बर का. आता इथे काय होतं, जो काही जीवा आहे ना, त्याच्या मोबाईलची बॅटरी लो असते आणि तो म्हणत असतो, आता काय करू, चार्जिंग पण संपलेली आहे आणि माझा लॅपटॉप पण इथे चार्ज नाहीये, आता मीटिंग कशी अटेंड करणार आहे. तेवढ्यातच आता इकडे जो काही गुड्डे आहे तो म्हणत असतो, अरे हाच तर चान्स आहे, आतमध्ये घरामध्ये एंट्री करण्याचा. सोडतोय कशाला जीवा भाऊ. तेव्हा जीवा म्हणत असतो, वा चकाचक बाई, आता मी पुन्हा एकदा माझ्या सासरच्या घरामध्ये पुन्हा एकदा मानाने गृहप्रवेश करणार, कारण मला माझी मीटिंग तर अटेंड करायचीच आहे आणि मीटिंग अटेंड करण्यासाठी इथे काहीही झालं तरी सुद्धा मला घरामध्ये तुला घ्यावंच लागणार आहे. मग आता मिशन जीवाचा गृहप्रवेश स्टार्ट, कारण मी घरामध्ये गेल्याशिवाय माझी मीटिंग होणार नाही, माझा लॅपटॉप चार्ज होणार नाही. त्यामुळे नंदिनी, आता तुझा हा जीवा येतोय त्याच्या गृहप्रवेशाच्या तयारीला, तू लाग आता, ऑन हो, असं जीवा म्हणत असतो. कारण आता काही झालं तरी सुद्धा त्याला त्याची मीटिंग अटेंड करायची असते आणि त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो
की इकडे आशा आणि त्याचबरोबर मानणे खूपच जास्त हसाळ असतात का? तर आता इकडे काव्याने प्रश्न विचारलेला असतो ना पार्थला, की मी कशी दिसते सांगा ना? तुम्ही मला सांगितलं नाही, मी साडीत कशी दिसते म्हणून. तेव्हा पार्थ तिच्याकडे हरवलेला असतो. त्यामुळे हास्य असतात. आता पार्थ म्हणत असतो, असो आता हा सगळा पसारा मलाच तर आवरावा लागणार आहे. तेव्हा आपली काव्या म्हणत असते, असं कशाला करताय, मी आहे ना, मी इथे मदत करते ना. तुम्हाला आवरायला मी आवडते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेवढ्यात लगेचच आता पार्थ तिच्याकडे बोट करतो आणि म्हणत असतो नको, पण तरी सुद्धा पार्थ ते पेपर उचलण्यासाठी खाली वागतो आणि तेव्हा कव्या खाली वाकलेली असते. आता लगेचच दोघांची टक्कर लागते. डोक्याला डोकं लागतं आणि दोघेही जण उठतात. आता पार्थ म्हणत असतो, आता पुन्हा म्हणायचं नाही की डबल डोकं मारलं नाही तर शिंग येतील वगैरे. आणि आता पुन्हा एकदा डोक्याला डोकं मारण्यासाठी मला सांगायचं नाही, जवळ यायचं नाही. हा तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही माझ्यापासून कितीही जरी लांब गेलात ना, तरी सुद्धा ही काव्या तुमच्या तेवढीच जवळ येईल. कळलं का तुम्हाला? आता तुम्ही लांब जाऊ नका, असं म्हणून वेगळ्याच नजरेने आणि वेगळाच इथे ती बॉडी लुक देत असते आणि पारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा पार्थ मागे मागे सरकतो, तर काव्या मात्र त्याला त्याच्या जवळजवळ जात असते. मानिनी तर हे सगळं काही पाठवणी होऊनच हसून पाहत असते. इकडे मानिनी असते आणि पार्थ तिच्याकडे सरकत असतो. तर आता लगेचच काव्या त्याच्या शर्टला धरते आणि शर्टला धरूनच स्वतःकडे खेचते आणि डोक्याला डोक मारून घेत असते. आता लगेचच पार तिच्याकडे पाहत असतो. इकडे मात्र काव्याला फारच आनंद झालेला असतो आणि ती फारच गोड अशी हसा असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.